8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे। अशातच प्रत्येक पक्ष जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतोय। मात्र अमरावतीत राष्ट्रवादीने आणि काँग्रेस पक्षाने एकला चलोची भूमिका घेतल्याने अमरावतीत तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नवनीत राणा, रवी राणा, यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, संजय खोडके, प्रवीण पोटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे जनता जनार्दन कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अमरावती महापालिकेची निवडणूक यावेळी उत्कंठावर्धक आणि तिरंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे। 2017 नंतर 8 वर्षांनी महापालिका निवडणूक जाहीर झाली आहे। 2017 मध्ये अमरावती महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती, पण गेल्या 8 वर्षात अमरावतीचे राजकारण 360 अंशांच्या कोनात बदललंय। 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचं प्राबल्य असून नवनीत राणांचा दारुण पराभव झाला। काँग्रेसचं बळ वाढलंय, राष्ट्रवादी ही तुल्यबळ झाली आहे। त्यामुळे 8 वर्षांनंतर स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावून पाहण्यासाठी सज्ज झालाय। 2017 सालच्या निवडणुकीत भाजप 45, शिवसेना 5, राष्ट्रवादी 0, काँग्रेस 15, शिवसेना युबीटी 2, बसप 2, युवा स्वाभिमान 3, आरपीआय 1, अपक्ष 1 असं पक्षीय बलाबल होतं। कागदावर भाजप अधिक बलवान दिसते, भाजपसोबत शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्ष असेल असं दिसतंय। लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये आलेल्या नवनीत राणा यांच्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे। त्यात युवा स्वाभिमानसह रवी राणा निवडणूक लढवतात। त्यामुळे सब कुछ रवी राणा हे मूळ भाजप नेत्यांना मान्य नाही। त्यात रवी राणांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर दगाबाजीचा आरोप केलाय। खोडके काही जरी बोलले, खोडकेंना आपल्याला सगळ्यांना माहित आहे, जर भाजपने खोडकेच्या विधानसभेमध्ये मेहनत नसती केली प्रामाणिकतेनं, ज्या खोडकेने लोकसभेमध्ये आम्हाला धोका दिला, ज्या अनेक इलेक्शनमध्ये खोडकेंनी बंडखोरी केली आमच्यासोबत, त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीवर जेव्हा खोडके उभे होते, अजितदादाचे 50 फोन, प्रफुल्ल पटेलांचे फोन, त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने आणि युवा पार्टीने खोडकेसाठी जी मेहनत केली, त्यामुळं खोडके निवडून आले फक्त 2000 मतांनी। आणि वारंवार धोका देण्याचं काम खोडकेने केलेलं आहे। आणि अमरावतीची युती तर जाऊ द्या, पण महाराष्ट्रामध्ये कुठेच भारतीय जनता पार्टी ही अजितदादा राष्ट्रवादीसोबत युती करत नाहीये, कारण त्यापासून कुठलाही आम्हाला फायदा नाहीये। राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंनीही यावेळी राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचं सांगून टाकलंय। तर गेल्या 2.5 वर्षांपासून राष्ट्रवादीनं स्वबळाची तयारी केली आहे। राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी तयारी केली आहे। भाजपशी युती केली तर राष्ट्रवादीच्या इच्छुकांवर अन्याय होईल असं सांगून त्यांनी युतीची दारं बंद केली आहेत। अमरावतीमध्ये जवळपास 87 वार्ड आहे, 22 प्रभाग आहे आणि जवळपास 2-2.5 वर्ष झाले आम्ही पूर्ण 87 वार्डामध्ये आमची राष्ट्रवादीची तयारी पूर्ण करून राहिलो होतो आणि आमची चांगली तयारी झालेली आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीसोबत युती करायची म्हटलं तर आज आमचे जे उमेदवार आम्ही तयार केलेले आहे ते कुठंतरी नाराज होतील आणि त्याच्यातून नवीन काहीतरी निर्माण होईल। त्यामुळं आम्ही माझ्यातर्फे तरी कोणताही प्रस्ताव युतीचा भारतीय जनता पार्टीकडे दिला नाही। दुसरीकडे महाविकास आघाडी ही दुभंगलेली वाटतेय। काँग्रेसनं स्वबळाचा झेंडा खांद्यावर घेतलाय। काहीही झालं तरी स्वबळावरच निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केलाय। मस्त आम्ही स्वबळावर आहोत, पंजा घेऊन आम्ही समोर जातो आहे। कोणाला लोकल लेवलवर काय ऍडजस्टमेंट करावे लागतील जर लागल्या तर तो त्यांचा वैयक्तिक विषय राहील, किंबहुना आमचे कार्यकर्ते जे निर्णय घेतात त्याला आम्ही सपोर्ट करू। आज तर आम्ही स्वबळावर पंजा घेऊन आम्ही समोर जातो। काँग्रेसचा अमरावतीत खासदार असला तरी अमरावतीची निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीच्या जोरावर जिंकली होती याचा काँग्रेसला विसर पडता कामा नये। अमरावतीत शिवसेना दुभंगलेली असली तरी एकेकाळी अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता। शिवसेनेला मानणारा एक मोठा मतदार अमरावतीत आहे। आंबेडकरी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग आहे। हा सगळा मतदार विनिंग फॅक्टर होऊ शकतो।
भाजप असो किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या सगळ्या पक्षांनी याचा सारासार विचार केलाच असावा. राहिला विषय सामान्य मतदारांचा, तर मतदारांच्या राजकीय पक्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा सातत्यानं वाढतायत, पण त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीयेत. अमरावती शहराच्या विकासाचे जे प्रश्न आहेत त्यावर मधल्या काळात काहीही काम झालं नाही अशा तक्रारी आहेत. अमरावती शहराच्या अंतर्गत वाहतुकीचा, सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न आहे. इथे सिटी बस पूर्णपणे क्षमतेने चालत नाही आहेत. पार्किंगचा प्रश्न आहे. सोबत ज्या वस्त्या वाढल्या आहेत, शहराचं विस्तारीकरण वाढत असताना ते तिथे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याची सोडवणूक होत नाहीये. आणि असे अनेक प्रश्न होत असताना एक साधारणपणे अपेक्षा ज्या आहेत त्यांची पूर्तता व्हावी हीच लोकांची एक अपेक्षा आहे. अमरावतीच्या राजकारणात दरवेळी एक सरप्राईज फॅक्टर असतो. लोकसभेत तो अनुभव नवनीत राणांना आला, विधानसभेत तो अनुभव महाविकास आघाडीला आला. आता महापालिका निवडणुकीत जो अमरावतीकरांना गृहीत धरेल त्याचा अमरावतीकर करेक्ट कार्यक्रम करतील यात शंका नाही. भाजप, युवा स्वाभिमान पक्ष आणि शिंदेची शिवसेना ही युतीमध्ये लढणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र राज्यात आणि केंद्रात युती सोबत असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी एकला चरोराचा नारा घेऊन आता जी आहे ती निवडणूक लढणार आहे. आणि काँग्रेसने सुद्धा महाविकास आघाडीची अमरावती महानगरपालिकेमध्ये साथ सोडत एकला चरोरेची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे अमरावतीकर 15 तारखेला कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, स्वामी अनिरुद्ध दावाडे, झी मीडिया, अमरावती.